पद वाईट नसतात, पदाचा मद वाईट असतो, हे लक्षात ठेवा. संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. तारुण्य वाईट नाही, त्याचा मद वाईट आहे. तारुण्य चालता चालता म्हाताऱ्या माणसाला ढकलून पाडण्यासाठी नसावं. चुकून घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. तेव्हा तारुण्याला सौंदर्य प्राप्त होतं. संपत्ती असावी गरिबाची अडचण दूर करण्यासाठी विनियोग असावा. जयासी चढला धन मधु तो उघड्या डोळ्या होय अंधू कानी नायके शब्द बोधू धन मधु स्तब्धू सर्वदा धनगर्वाचे पुष्टी सक्का बाप नाणी दृष्टी मातेसी म्हणे करंटी इतराच्या गोष्टी कायस्या. म्हणून तो ज्ञानेश्वरीमध्ये या लागी शरीर सांडवा किजे सकळ गुणांचे लोण उतरीजे संपत्ती सांडीजे नाही संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी मग निस्सिंबा उल्हास. संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. धन वाईट नाही, धनाचा मद वाईट आहे. तसं सत्ता वाईट नाही, सत्तेचा मद वाईट आहे. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे गोरगरिबाची सेवा करण्यासाठी ईश्वराने तुम्हाला दिलेली संधी आहे, हे लक्षात ठेवा. योग्य आणि योग्यता दोन शब्द मराठीतले माहिती आहे ना तुम्हाला. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पळतात ना, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पळते. तुम्ही योग्यतेच्या मागं पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा. योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं पळते, हे लक्षात ठेवा. म्हणून हे सेवा करण्यासाठी सत्ता म्हणजे ईश्वरानं आपल्याला दिलेली संधी, हे लक्षात ठेवा. सत्ता आहे ना, तोपर्यंत मागं पुढं चालतात लोक. सत्ता गेली, गेले सगळे. अंधार आणि प्रकाश, प्रकाश म्हणजे सत्ता आणि अंधार म्हणजे सत्ता जाणे. माझं खोटं असेल तर तुम्ही अंधारात जा, न विचारता सावली गेली तुमची. तसे जे 10-20 मागं पुढं चालत होते त्यातलं एकही नाही आता सत्ता गेल्यावर. त्याला वेगळ्या भाषेत खेड्यात म्हणतात, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची येरजार. तूप गेलं, नाऱ्या गेला. हां, अंधेर प्रकाशात या, सावली आपोआप तुमच्या मागं चिकटते न विचारता. तसंच आहे, अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून इथे पद आणि मद इथून बड अधिकार दक्ष जप पावा. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. नाही कोहू अस जन्मा जगमाही प्रभुता पायी जाऊ मद नाही. दक्ष राजाला अभिमान झाला. एक दिवस ब्रह्मसभेमध्ये ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहे. सर्व देवता आहे आणि प्रजापती आले. नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ब्रह्मदेव सुद्धा, विष्णू भगवान सुद्धा, शंकरजी सुद्धा, सर्वांनी उभं राहायचं. त्या पदाला महत्त्व आहे. प्रजापती, ब्रह्मसभा सांगतोय. आपली विधानसभा, लोकसभा हे चालू आहे, ब्रह्मसभा. इथे मान हे वेगळे नाही. तुम्ही पहा ना, आपण पाहिलं ना, धोत्र, नेहरू सदरा, जाकीट, टोपीन चष्मा, हरिभाऊजी बागडे साहेब विधानसभा अध्यक्ष. ते बसून असायचे आणि आमचा नागपूरचा भाऊ उभं राहून बोलायचा आहे का नाही. हां, पद आहे ते. विनंती करावी लागते, प्लीज. नाही बसा, बाकीच्यांचा आहे का, बसा खाली. लोकसभा अध्यक्ष, ते बालयोगी लोकसभा अध्यक्ष झाले. काय मान असतो राव. हां, आपल्याला टी व्हीला दाखवलं ते प्रकार.
लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते. त्या गेटपासून इथंच आणायचं असते निवड झाल्यावर, पण आणणारे दोघं असतात. काय मान आहे त्या पदाचा. एका भागाला विरोधी पक्षनेता चालतो, एका भागाला भारताचा पंतप्रधान, आणि मध्ये असतो लोकसभा अध्यक्ष. त्याच्या सिंहासनावर बसून तिथून इथपर्यंत बालयोगीमध्ये एका भागाला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी. त्यांच्या आसनावर नेऊन बसवल्यावर मग यांना आपल्या आपल्या आसनावर बसतात. एवढं पद महत्त्वाचं. हे झाली विधानसभा, हे झाली लोकसभा. आपलं चालू आहे ते ब्रह्मसभा. हे प्रजापती पद दक्ष राजाला, आणि नियम आहे प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं. इथून वाढलं बुवा, इथून गेलो लोकसभेत आपण. हा बात जमला. दक्ष राजे आले सभेत, सर्व उठून उभे राहिले, पण तिघं बसलेलेच, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हापापलेलं असतं ना वकील साहेब, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. दक्ष राजाचं लक्ष गेलं पहिलं ब्रह्मदेवाकडे. वाईट वाटलं नाही का? ब्रह्मदेव बाप आहे दक्ष राजाचा, माझा बाप आहे, नाही मुलाचा सन्मान करणार बाप. वाईट वाटलं नाही. शेजारी बसलेल्या विष्णुदेवाकडे लक्ष गेलं, त्याच्याहीबद्दल वाईट वाटलं नाही का? म्हणलं हा तर बापाचाही बाप आहे, आजोबा लागतोय माझा. ब्रह्मदेवाचा बाप विष्णू, नाही नातवाचा सन्मान करेल, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं शंकरराव, तेही बसलेलेच. दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही इथं बिघडलं. नाते संबंधाने पाठ, जावाई आहे माझा, सासरा लागतोय पठ्ठा, याला काय तकलीफ होती उभं राहायला. आणि तिथून जे बोलणं सुरू केलं, मरकट लोचन, माकडाच्या डोळ्याच्या. ऑफिसमध्ये सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर सासरा जावयाला असं बोलत असेल, काय झालं असेल? जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, बैलावर बसून फिरतो, चिता भस्म लावतो, स्मशानात राहतो बिना कपड्याचा. तरी महादेवानं खाली मान घातली, सासऱ्याला एका शब्दानं प्रत्युत्तर केलं नाही. पण अशा वेळेला विरोधकाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. बरं झालं समाजात महादेवरावला कोणी बोललंच नव्हतं. पहिला पुषा नावाच्या देवाला आनंद झाला, त्याने डोळ्याचे इशारे केले, चाल द्या चाल द्या चाल द्या. भृगून तर मिशीवरच पिळी दिला, वा शाबा चाल द्या. काय नाही, दात काढून हसायला सुरुवात केली. पण महादेवानं एका शब्दानं सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही. यात नवल नाही शेठजी. घरी आल्यावर सतीला सांगितलं नाही तुझा बाप ऑफिसमध्ये असं बोलला म्हणून. आता हे सांगणं सोपं आहे, पण जरा डोळ्यापुढं चित्र आणा. हे प्रकरण जर 2023 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सगळ्या साहेबाच्या समोर जर सासरा म्हणला असता माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं? सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर मंडईवर निघला असता आल्या आल्या, सुटकेस भर, कुठं जायचं आहे? तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला तुझा बाप. पण महादेवरावनं सतीला सुद्धा हे सांगितलं नाही, नाही सांगितलं. असे काही दिवस गेले. दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं. फार मोठा यज्ञ, फार मोठा मंडप, सगळ्यांना निमंत्रित केलं, सगळे येऊ लागले. भोजनाचे कार्यक्रम, फक्त दोघाला निमंत्रण दिलं नाही राजा दक्षाने, एक सतीला एक शंकराला, म्हणजे जावयाला आणि मुलीला, हे लक्षात घ्या. बाकी सर्वांना जेवणं झाले. झाले का जेवणं? हां, आता निघाले. हो, मग असं करा, स्वर्गाला चालले ना, हां, कैलास मार्गे विमानण्या, कैलास मार्गे. कैलास मार्गेच का उद्देश होता? कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला कळल हे माझ्या सासऱ्याकडून जेवण करून येतात पण मला निमंत्रण नाही, हाच उद्देश. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे बरं का शेठजी. अजून गावगाड्यात हे चालतंच.
राव साहेबाला चांगलं माहिती असते शेजारच्या तात्या साहेबाला नाना साहेबाचं निमंत्रण नाही, पण राव साहेब मुकाट्यानं जात नाही. चला तात्या साहेब, कुठं राव साहेबाकडे नाना साहेबाकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. मेलो का उपासानं आम्ही 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकातून, जखमीवर मीठ चोळतो का जाणं घरादारासहित बसतो प्रकार. कैलास मार्गे विमानाने तेवढाच उद्देश होता. जेव्हा कैलास मार्गे विमानं आल्यावर सतीचं लक्ष गेलं. कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या वडिलाकडून. काय तिथे? फार मोठा यज्ञ आहे, सगळे आले, तुम्ही शंकरराव नाही दिसले, बस एवढ्याच कामावर आहे. गेले निघून. आता सती आली आणि महादेवजीला म्हणाली, आता हे पहा, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे महिलापासून शिकावं. त्यांचा कोण स्पेशल तास घेतं या भानगडीत पहा. तुम्ही त्यांचा नाही आदरतायत, बरोबर वेल्डिंग करणार. शब्द कसे वापरायचे त्यावेळेला त्या मावल्यांनाच माहिती. सती म्हणाली, का काय तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या पप्पाकडे नाही का? खरं सांगा, काही सरळ बोलायला काही खर्च येतो का? पण ढकलायचा कार्यक्रम मावल्याच बरोबर. काय अहो, तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात, हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं? तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतंय का? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता माझा. अरे ध्यानच तर बसलो तो सभेत, ब्रह्मसभेत उठलो नाही तर वाटल सापडला माकडाच्या डोळ्याच्या आणि भिकारड्या. मुलगी देऊन पश्चाताप झाला, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, म्हणून निमंत्रण नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. का 7 दिवस कथा झाली, तुम्ही आले नाही राव, आम्हाला निमंत्रण नाही. काय बारशाचा कार्यक्रम होता का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झाला तेव्हा डॉक्टर निमंत्रण द्यायचा का तुम्ही दवाखान्यात पडायचा? खरं सांगा. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागवणे. ते निमंत्रणाची वाट पाहिजे नसते कथा कीर्तनाला. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, सांगण्याची गरज नाही. लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण पाहिजे लग्नाचं. काही काही माणसं धाडस करतात का रे दुपारच्या जेवणाचं काय मंगल कार्यालय, निमंत्रण नाही, नसू दे रे. अरे मुलीकडच्याने विचारलं तर मुलाकडचं, अरे पण मुलाकडच्या मुलीकडचं. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 8 महिने 2च शब्दावर जेवतं. मुलीकडचे मुलाकडचे, मुलीकडचे मुलाकडचे, मुलीकडचे मुला. पाड झाली. एकदा पंगत होती मंगल कार्यालयात, बसलं हे आणि आला पंक्तीचा मालक, अनोळखी चेहरा पाहून उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले? मी मुलीकडचा. काय? नाही नाही गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस का? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे, मुलीकडचं मुलाकडचं, लाज वाटत नाही? अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, माय बापाच्या घरी पुत्राला. ही महादेवानी सांगितलेली 4 ठिकाणं. हे निमंत्रणाशिवाय जाण्याची ठिकाणं आहे. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, पण शिष्याला कळालं ना, अरे बिना निमंत्रणाने जायचं. शेवगावला भगवत कार्य चालू आहे, भक्ताला कळालं, बिना निमंत्रणाने जायचं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, तो निमंत्रण द्यायचं विसरला, पण कळालं ना, अक्षर टाकायला बिना निमंत्रणाने जायचं. तसं मायबापाच्या घरी काही कार्य आहे, निमंत्रण नाही, पण कळालं ना, मुलाने बिना निमंत्रणाने जायचं म्हटल्यावरच सती उठली. तेच म्हणते ना मी, काय माझ्याच पप्पाकडे. मग बरोबर
9 वाजता महादेवरावच्या लक्षात आलं कायदे आपल्याकडेच फिरला. 9 वाजले ना, तुम्ही काळजी करू नका, मिनिट नाही जाऊ तुमचा वाया जाऊ देत. अरे झाले 2 तास, असे 7 दिवस जाणार आहे भराभरा. ठीक आहे, मग 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, 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 दक्ष त्रास कहु न मानी, दक्ष त्रास कहु न मानी, कच्छतां रस कभुरचन मानी, दक्ष त्रास कहु न सादर भले मिली एक माता, सादर भले ये मिली माता, सादर भले मिली एक माता, सादर भले ये मिली एक माता. भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, पिता भवन जब गई भवानी, दक्षतास कहु न मानी, पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास कहु न मानी. पिता भवन जब गई भवानी. पित्याच्या यज्ञ पण दक्ष राजानं सक्त ताकीद केलेली होती, सक्त ताकीद. हे बघा, माझा जावाई शंकरराव माणी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही, पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. यज्ञ मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून दक्ष त्रास काहून सन्मान. त्याच्या भीतीनं कोणी सतीचा सन्मान करीत नाही, कोणी बोलत नाही. बहिणी पुढे आल्या पण टिंगल करू लागल्या, काय ग सती, काय दीदी, चालत आली का बैलावर आली बसून? हा तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का? नंदीबाई लाजून गेली बिचारी. दुसरी आली, त्या तुझ्या बुवाच्या डोक्यावर जर पाणी पडा थांबलं का पडतंय पाणी? कारण गंगाधर आणि महादेवराव. पुन्हा लाजली. तिसरी आली, कपडे बिपडे घालतो का ग? कप्पा तसाच फिरतो, कारण दिगांबर म्हणतात त्याला. पुन्हा एक आली, बंगला बिंगला बांधला का तिथं राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. महादेवराव स्मशानात राहतात ना. पुन्हा एक आली, सध्या तुझा बुवा कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर बली मिली एक माता.
आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली, हे लक्षात ठेवा. सेठजी, प्रेम कशाला म्हणतात? वकील साहेब, प्रेमाची व्याख्या आहे ज्याच्यात भय नाही, त्याचं नाव प्रेम आहे. आणि असं प्रेम फक्त आईच करते. लेकरू आडवा आलं, गडबडाला होती दवाखान्यात. डॉक्टर साहेब घाबरून जातात. काय करावं? 2 पैकी एकच जगवू शकतो. धर्मसंकटात डॉक्टर आहे. डॉक्टर टेन्शनमध्ये असलेल्या तिच्या पतीकडे बाहेर येतात. काय करू सांगा? वेळ कमी आहे. मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे, मला हृदय आहे, मला माय आहे, पण 2 पैकी एक जगवू शकतो साहेब. मी तरी काय करू? ए पाव डॉक्टर, लेकरू गेलं तरी चालेल, माझी मंडई जगवा साहेब. बाप सहज आहे. ऐकून घेतलं. डॉक्टर आत आले. ती गडबडा डॉक्टरला बघवत नाही. ताई, मी डॉक्टर झालो तरी माणूसच आहे, मला सगळं कळतं, मलाही आई आहे, पण काय करू मी? 2 पैकी एक जगवू शकतो. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ, आणि वेळ अतिशय कमी आहे. जर तुम्हाला जगायचं असेल ना तर बाळाचे तुकडे 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 करून काढावं लागतं. बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. हे ऐकल्यावर वकील साहेब तिनं गळ्यातली माळ दाखवली. डॉक्टर साहेब, हे तुळशीची माळ बघा. आमची आजी वारकरी नव्हती साहेब, आणि आमच्या माहेरचा नियम होता, 12 दिवसाचं लेकरू झालं का आजी माळ घालून द्यायची तुळशीची. शून्याला अहंकार म्हणतात.